नमस्कार सर्वांना. तर कशा आहात सर्वजण? तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही गेलो होतो देहू इथे फिरायला. तर पहा, ही आहे इंद्रायणी नदी. तर खूप छान वाटलं तिथे. आम्ही खूप सारं फिरायचं होतं. मग तिथून थोडीशी नदी पाहिली आणि मग गेलो भंडारे डोंगर इथे. तर ते पण खूप छान आहे. मला खूप दिवसाची इच्छा होती की जायचं आहे तिथं असं. तर बऱ्याच वेळा गेलो आम्ही तिथून, पण काही जाता नाही आलं. मग नंतर वरती आलो, तर तिथं तुकाराम महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. तर खूप छान मंदिर पण आहे आणि मला खूप छान वाटलं. आणि एकदम असं डोंगरावर असल्यामुळं तर अजूनच छान वाटतं ते. तर पहा वरतून किती असं व्ह्यू किती भारी दिसतो तिथून बघा. ज्यांनी कोणी गेले त्यांना तर माहितीच असेल की हे खूप छान आहे भंडारा डोंगर असं. मी तर इथं पहिल्यांदाच गेलेली होती. तर मला खूप जास्त आवडलं आणि मंदिर पण खूप छान आहे. तर पहा इथे तर तुकाराम महाराज डोंगरावरती येऊन बसल्यामुळे तर जिजाबाई त्यांना भाकरी घेऊन येत होत्या. तर त्यांच्या पायामध्ये काटा मोडतो वाटतं. तर ते पांडुरंग येऊन काढता बघा. हे किती छान अशी मूर्ती आहे, हे असं आमची आजी बोलली. तर खूप छान वाटलं तिथे मला बघून आणि बघतच राहावं असं वाटत होतं. तर पहातेच भंडारा डोंगर इथलंच आहे ते. हे आहे नवीन मंदिर, अजून बांधताय, काम चालू होतं. तर खूप छान बांधतील असं वाटते मला. तर हे पहा, इथं खूप छान वाटत होतं आणि खूप बरं वाटलं वरती जाऊन. असं खूप छान दिसत होतं खालचं. ही आहे माझी आजी. आणि आणि जे मागे दिसत आहे त्या माझ्या मामी आहेत, मामाची मुलगी आणि मुलगा. अजून मुली आहेत पण त्या नव्हत्या आमच्याबरोबर आल्या. आम्ही एवढे 4-5 जणच आलेलो होतो. तर हा म्हणत होता माझा व्हिडिओ घे, व्हिडिओ घे. तर पहा कसं बघतं, खूप आगाव आहे, खूप छान बोलतो. तर पहा खाली येताना असं म्हणजे डोंगरावरून खाली येताना खूप छान वाटत होतं. छोटासा घाट आहे. मग आता नंतर आम्हाला दुसरीकडे पण जायचं होतं दर्शनासाठी. मग इथून आम्ही भंडारा डोंगरावरून निघालो. तर पहा पाऊस पडल्यामुळे किती छान असं वातावरण आहे आणि खूप उंच डोंगर आहे ते. आणि त्याच्यावर पूर्ण असं एकदम खाली बघितलं तर खूप कसं तरी वाटतं. खूप उंच डोंगर आहे. उंचावरून अजून छान वाटतं आणि म्हणजे थोडासा घाट आहे, पण छान आहे ते. मला तर खूप आवडलं. मग नंतर आम्ही गाथा मंदिरमध्ये आलो. तर पहा किती सुंदर असं मंदिर आहे हे. तर मी याच्या आधी पण आलेले आहे इथे. पण एवढं निवांत काही दर्शन नव्हतं झालं, म्हणून म्हटलं चला अजून डबल जाऊया. तर ह्यावेळेस खूप निवांत असं दर्शन झालं. आणि पहा किती मोठी मूर्ती आहे त्यांची, तुकाराम महाराजांची. तर किती छान वाटते. खूपच सुंदर अशी बसवलेली मूर्ती आहे. तर खूप छान वाटलं. तर पहा वरती गेलो. मग वरती हे सर्व पाहिलं, सर्वीकडे पाहिलं आम्ही. मग खूप छान असं वाटलं. आणि वरती पण जे आहे थोडंसं बघण्यासारखं आहे. तर पहा खाली विठ्ठल रखुमाईंची मूर्ती पण आहे बघा, किती छान आहे. मग इथे दर्शन वगैरे झालं आमचं. मग इथून आता आम्हाला दुसरीकडे पण जायचं होतं. तर पहा इथून निघालो आम्ही. हे आहे आमचा कॅमेरामॅन. हिनेच शूट केले व्हिडिओज वगैरे माझे. तर पहा बाहेर पण किती छान सुंदर असं वातावरण आहे तिथे. खूप छान वाटत होतं. तर मग इथे आलो आम्ही. जिथे त्यांचे गाथा पाण्यामध्ये बुडवल्या होत्या तिथे पाहण्यासाठी आलो. तर पहा इथे ह्या मागच्या पाण्यामध्येच त्यांच्या गाथा वगैरे बुडवल्या होत्या. तर खूप सारं पाहिलं आम्ही. मला हे सर्वच पाहायचं होतं म्हणूनच आलो होतो आम्ही वेळ काढून बराचसा. तर तिथेच मंदिर, हे महादेवाची पिंड आहे. मग तिथे दर्शन वगैरे घेतलं. आणि आहेत बरेचसे मंदिर आहेत छोटे छोटे. नंतर मग आम्हाला ज्या तुकाराम महाराजांच्या बीजे दिवशी जे झाड आलतं तिथे जायचं होतं बघायला ते. तर पहा नंतर इथे पोहोचलो आम्ही. तर खूप छान वाटलं आणि इथे पण काहीच गर्दी नव्हती. मग तिथे पण चांगलं दर्शन झालं माझं. नाहीतर म्हणजे त्या दिवशी गेलं, तुकाराम महाराजांच्या बीजे दिवशी गेलं की मग असं दर्शन होतच नाही. पण वेळ होता आणि दर्शनही चांगलं झालं. तर खूप छान झालं दर्शन वगैरे. तर हेच झाड आहे ते, की ज्या दिवशी तुकाराम महाराजांची बीज असते त्या दिवशी रात्री 12 वाजता हे झाड मनाने हालतं. तर खूप खूप गर्दी असते तिथे पाहण्यासाठी हे. तर तेवढ्या गर्दीचं नाही जाणं होत, म्हणून म्हटलं गेलोच आहे तर सगळं पाहूनच येऊ. तर पहा हे बाहेरचा परिसर आहे असा त्यांचा. ह्याच गाथा आहेत की त्या ज्या पाण्यामध्ये बुडवल्या होत्या त्या. पहा तर मला तर खूपच छान वाटत होतं बघायला पण तिथे.
एवढं निवांत होतच नाही नंतर गेल्यानंतर. तर हा आहे तिथला बाहेरचा परिसर. आणि इथे एक बाबा होते, ते ना तुकाराम महाराजांबद्दल खूप छान छान सांगत होते. हे पहा, तर मी हा त्यांचा पूर्ण व्हिडिओ पण यूट्यूबला टाकलेला आहे. तर मग नंतर मला हे पण बघायचं होतं, तुकाराम महाराजांचं जुनं घर पण बघायचं. तर मग तिथून दर्शन घेऊन आम्ही निघालो तुकाराम महाराजांच्या घराकडे. तर पहा, इथे हे आहेत देऊचे चिंतामणी गणपती बाप्पा. तर गणपती बाप्पांचं बघा इथे पण दर्शन झालं. आणि गणपतीमध्ये गेल्यामुळे त्याचं डेकोरेशन पण खूप छान केलेलं होतं वरती. तर पहा, मग इथे पोचलो आम्ही. तर इथे पण खूप छान छान आहे आतमध्ये बघायला. तर खूप सारं म्हणजे खूप मोठं मंदिर असल्यामुळं सर्वांनाच माहिती आहे की इथे आतमध्ये पण खूप छान आहे. तर पहा, इथे पण गेलो, दर्शन घेतलं, सर्व मंदिरामध्ये फिरलो. इथे राम, लक्ष्मण, सीता अशा मूर्त्या आहेत ह्या. इथे पण दर्शन घेतलं आणि मग निघालो आम्ही पुढे. हे पण तिथलं मंदिरामधलंच आहे. इथं महादेवाचं दर्शन पण घेतलं. आणि ते पाहून ही इंद्रायणी नदी बऱ्याच लोकांना माहिती असेल. तर खूप छान, पाणी पण भरपूर होतं. आणि मग नंतर इथे आतमध्ये आलो दर्शन घ्यायला. बघा, पूर्ण आतमध्ये मंदिर पाहिलं आम्ही. तर खूप छान आहे. तर मला तर खूप आवडलं. तर पूर्ण इथं दर्शन घेतलं सर्व देवांचं. आणि मग मला तिकडे जायचं होतं, जे की तर ही आहे संत तुकाराम महाराजांची जगातली खूप मोठी पगडी आहे ही. तर पहा केवढी मोठी आहे. इथे एवढं दिसत नाही, पण समोर खूप मोठी दिसते. तर ह्या आहेत हस्तलिखित अभंग गाथा. तर खूप छान आहेत आणि खूप छान वाटत होतं ते बघायला. आणि बघा, हे आहेत त्यांची पालखी संत तुकाराम महाराजांची. तर गणपती बाप्पा पण होते बसलेले त्यावेळेस. तर पहा, तर खूप सारं छान आहे आतमध्ये बघण्यासारखं. मला तर खूप दिवसाची इच्छा होती की खूप हे असे सर्व मंदिर वगैरे पाहायचे आहेत. मग तिथून निघालो. तर पहा, इथे त्यांचं खूप जुनं घर आहे तुकाराम महाराज यांचं. तर मग हे पाहायचं होतं मला. तर मग ते पाहण्यासाठी मग आलो आम्ही इथे. तर छान आहे. खूप दिवसापासून बघायची इच्छा होती मला हे पण. तर पहा, असं आहे त्यांचं घर जुनं. तर आतमध्ये पण असं छान आहे. तर पहा, असं आहे आतमध्ये. तर किती जुनं घर आहे बघा, अजूनसुद्धा व्यवस्थित दिसतं ते. तर इथे पण आतमधलं सर्व पाहिलं. तर खूप छान छान असे त्यांचे फोटोज, गाथा वगैरे खूप छान छान आहेत बघण्यासारखं. तर पहा, इथे ते तर तुकाराम महाराज भजन कीर्तन इथेच करायचे. तर हे आहे जिजाबाईंचं राहतं घर जुनं, खूप जुनं. तर खूप छान आहे बघा, किती छान दिसतंय अजूनसुद्धा. तर मला तर खूप आवडलं हे सर्व बघून. मग इथे दर्शन वगैरे घेतलं तुकाराम महाराजांचं, जिजाबाईंचं. आणि मग नंतर खूप भूक लागली होती. मग आम्ही नंतर थोडंसं खाऊन घेतलं. आणि मग नंतर मला मामा आणि मामी साडी घ्यायला घेऊन गेले. पण मी नकोच बोलत होते, पण त्यांनी ऐकलंच नाही, तर घेतली. कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा.